नमस्कार मंडळी. हे ब्लाऊज मी शिवलेलं आहे, ज्याला बाहीला सुंदर काठ आहे, किनार आहे आणि मागच्या बाजूला छान एम्ब्रॉयडरी केलेली आहे, मशीन वर्क. पण यामध्ये एक चूक आहे. जो बाहीचा जो काठ आहे ना, त्या काठाला एकाच बाहीवर आलेले आहेत चमचमणारे खडे. या चौकोनामध्ये पहा, चमचमणारे खडे लावलेले आहेत आणि दुसऱ्या बाहीचा जो काठ आहे तो पूर्ण चौकोन रिकामा आहे. तर हे माझ्याकडे बारीक खडे आहेत, ते मी या चौकोनामध्ये लावणार आहे. त्यासाठी मी फॅब्रिक ग्लू घेतला आहे आणि फॅब्रिक ग्लूनी ते खडे मी या चौकोनामध्ये चिटकवणार आहे. आणि हे असे खडे मी इथे या चौकोनामध्ये आणि त्या हत्तीच्या पाठीवर पण चिटकवलेले आहेत. आणि आता मी हिरव्या कलरचे कुंदन घेतले आहेत, जे पाठीवरचा जो मशीन वर्क आहे ना, त्यामध्ये एक एक गोल हिरव्या कलरचा कुंदन चिटकवलेला आहे. 3 ठिकाणी मी हिरवे कुंदन चिटकवलेले आहेत. हे पाहू शकता तुम्ही. हा तिसरा. आणि गळ्याचा जो मध्यभागी जो गोल आहे, तिथे पण मी थोडेसे पांढऱ्या कलरचे कुंदन चिटकवलेले आहेत. असा गोल एक एक करून असे सर्व कुंदन तिथे राऊंड चिटकवलेलं आहे. थोडंसं छान पॅच दिसते ते, त्यासाठी. थोडंसं वेळखाऊ काम आहे हे, पण काही हरकत नाही. जर आपल्याला ब्लाऊज सुंदर पाहिजे असेल तर छान दिसते. हे पाहू शकता तुम्ही. हा मधला पण झालेला आहे आणि ही बाही आणि दुसरी पण बाही त्यासारखीच आहे. आणि हे करताना मध्येच एक पार्सल आलं आहे माझ्याकडे. त्या पार्सलमध्ये काय आलं आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे हा व्हिडिओ झाल्यानंतर. हे पहा, हे आहे ते पार्सल, जे आत्ताच थोड्या वेळापूर्वी आलेलं आहे. आणि यामध्ये आहे एक गोल्डन कलरची साडी. साडी खूप सुंदर आहे आणि साडीचं पॅकिंग पण खूप सुंदर आहे. ही साडी मी मेशोवरून मागवली आहे आणि या साडीचं ब्लाऊज मी शिवणार, तेव्हा ते मी कसं शिवलं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. ही साडी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही घेऊ शकता.